नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो आहोत श्रावण महिन्याच्या निमित्ताने घोराडेश्वर डोंगरावर. घोराडेश्वर डोंगरावर घोरावडेश्वर देवाचं दर्शन घेण्यासाठी म्हणजेच महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. श्रावण महिना म्हटलं की भक्ती, महादेवाचं नामस्मरण आणि निसर्गाचं सुंदर रूप हे सगळं एकत्र आपल्याला अनुभवायला मिळतं. आजच्या या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत घोरावडेश्वर डोंगर चढाई, आजूबाजूचा सुंदर निसर्ग आणि महादेवाचं दर्शन घेणार आहात मनोभावे. तर चला तर मग इथे बघा डोंगराच्या जवळ आलेलो आहे आम्ही. तिथे एंट्रीच्या तिथं आहे ना, इथे नंदी आहे, नंदीचं दर्शन घेत आहे मी. नंदी आणि जवळच कासव आहे. तर डोंगराच्या सुरुवातीलाच हे आहे. आता या दोन्हींचं दर्शन घेतल्यानंतर डोंगर चढायचा आहे आपल्याला. तर इथे पायऱ्या आहेत मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर. तर भरपूर पायऱ्या आहेत. आता पायऱ्या चढत आहोत आम्ही. आणि इथे बघा हे काय दिसत आहे. तर हे ना आम्ही लहानपणी याला आहे ना पैसे म्हणायचो. तर हे खूप लहान आकारातले किडे आहेत. पावसाळ्यात दिसतात हे, जास्त करून पावसाळ्यातच मिळतात पाहायला आपल्याला. तर हे असे ना गुच्छ असतात याचे, म्हणजे ना एकदम असे ग्रुपनी चालतात. एकटे एकटे आपल्याला पाहायला मिळत नाही. तर हे लहान आहेत. याचा आकार याच्यापेक्षाही मोठा होतो. आम्ही लहानपणी याला पैसा म्हणायचो. तर आता बऱ्यापैकी वर चढून आल्यानंतर इथं सपाट पोर्शन आहे. तर बऱ्याच पायऱ्या चढल्यानंतर आम्ही आता इथे थांबलेलो आहे जरा वेळ. आणि इथून बघा हे गणपतीचं बिर्ला गणपती म्हणून मोठा गणपती दिसत आहे ना. तर डोंगरावर ते सुद्धा गणपती मंदिर आहे आणि खूप मोठी मूर्ती आहे गणपतीची. तर इथून सहज पाहायला मिळते. तर जरा वेळ आम्ही रेस्ट केली. नंतर पुन्हा पायऱ्या चढत आहे ना मंदिराच्या जवळ आलो. जिथे आहे ना गेट होतं, एंट्री गेट, तिथून आतमध्ये आलो. तर इथे कुत्र्याची पिल्लं होती. आणि इथे बघा छान असा हिरवा निसर्ग आहे. इथं हे बोराचं झाड आहे. आणि तिथून असा आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. श्रावणामुळे वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता जाणवत आहे. आणि आजूबाजूचा निसर्ग पाहताना प्रवासाचा थकवा कुठेतरी गायब होतो. महादेवाचं दर्शनाला जाताना मनात एक वेगळीच शांतता असते. आणि आता आम्ही आहे ना इथे वरती आलेलो आहे मंदिराच्या जवळ. तर इथे बघा अशा कोरलेल्या आहे ना लेण्या म्हणा, किंवा हे असं आहे ना दगडामध्ये कोरलेलं आहे. छान आहे. तिथं असं रूम टाईप कोरलेलं आहे. आणि मंदिराच्या जवळच अशा पाण्याच्या आहे ना टाक्या आहेत. दगडी म्हणजे दगडामध्ये कोरून काढलेल्या हे अंडरग्राऊंड टाक्या आहेत. तर हे बघा याच्यामध्ये कायम पाणी असतं. जिथे महादेवाचं मंदिर असतं ना तिथे पाण्याची कमतरता अजिबात नसते. तुम्ही कुठेही जा बघा, जिथं महादेवाचं मंदिर असतं तिथं पाणी भरपूर असतं. तर आता थोडंसं पुढं आल्यानंतर इथे महादेवाचं मंदिर आहे, म्हणजेच घोरावडेश्वराचं मंदिर आहे. तर आता इथे जवळ आल्यानंतर हे पूर्ण तुम्ही पाहू शकता दगडामध्येच कोरलेलं आहे. छान असं आहे ना लेण्यान टाईप दिसत आहे. कोरलेल्या रूम दिसत आहेत. इथं भरपूर कुत्री आहेत. लोक इथं आहे ना त्यांना बिस्किटं देत आहे. इथं सुद्धा बघा टाकी आहे पाण्याची, किंवा याला कुंड म्हणतात वाटतं. तर हे बघा याच्यामध्ये कायमस्वरूपी पाणी असतं. आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. इथलं वातावरण खूपच शांत आणि भक्तिमय वाटते. श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्यामुळे आज इथे भक्तांचीही गर्दी पाहायला मिळते. आता आम्ही घोरावडेश्वराच्या चरणी आलेलो आहोत. इथे मी दर्शन घेतलं महादेवाचं. मनातल्या सगळ्या इच्छा, चिंता आणि काळजी बाजूला ठेवून काही क्षण फक्त देवासमोर शांत उभं राहावं, यापेक्षा सुंदर गोष्ट दुसरी काय असू शकते. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. महादेव आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांतता, आरोग्य आणि भरभराट देव, हीच मनापासून प्रार्थना. दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात थोडा वेळ घालवला. मंदिराच्या अवतीभोवती आणि मंदिरामध्ये सुद्धा आहे ना भरपूर कुत्री अशी मस्त आराम करत होती. एवढी लोकांची वर्दळ होती. परत इथे मंदिरातच आहे ना भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता. तर ही त्या कुत्र्यांचा मस्त आराम चालू होता. इथे मंदिरामध्ये जो नंदी आहे त्याच्या कानात आहे ना भाविक आहे ना आपल्या इच्छा व्यक्त करत होत्या कानामध्ये. आणि मंदिराच्या बाहेरच इथे आहे ना भरपूर मांजरीसुद्धा होत्या. तर हे बघा 2 मांजरी किती छान दिसत आहेत. शक्यतो कुत्रं आणि मांजराचं अजिबात पटत नाही, पण इथे मंदिरात कुत्रं आणि मांजरी एकत्र खेळतात, बसतात एकत्र. हे वेगळंच मला आज पाहायला मिळालं. आणि इथे मंदिराच्या बाहेरच आहे ना हे असं गंध लावणारे बाबा होते. त्यांनी मला आहे ना इथे गंध लावलेला आहे. तर मंदिराच्या परिसरात आल्यावर हे असं लावलं ना गंध, तर खूप छान वाटतं. माझ्या मुलीनी आणि मी लावून घेतला. त्यांना पैसे पण दिले त्याचे. आणि मग आहे ना आम्ही भरपूर असे फोटो काढले. घोरावडेश्वराच्या मंदिराच्या शेजारीच आहे ना इकडे डाव्या साईडला
विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तर आता आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये चाललेलो आहोत देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर थोडंसंच पुढं गेल्यानंतर लगेचच आहे, ते पण दगडामध्येच कोरलेलं मंदिर आहे आणि आजूबाजूचा निसर्ग तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आहे आणि भरपूर झाडी आहे इथे. आणि मंदिराच्या जवळच आहे ना भरपूर अशी चाफ्याची झाडं आहेत. तर मंदिराजवळ आलेलो आहे आम्ही. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाहेरच इथे तुळशी वृंदावन आहे छोटंसं आणि मंदिराच्या समोरच तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या तिथेच आहे ना भरपूर अशी चाफ्याची झाडं आहेत. तर बघा किती चाफ्याची झाडं आहेत, छान वाटते त्या चाफ्याच्या झाडांसमोर. तर इतकं भारी वाटत होतं. खाली खूप खोल आहे पण मस्त वाटत होतं. तर आता मी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात आहे. तर इथे ना मी दर्शन घेण्यासाठी आले विठ्ठल रुक्मिणीचं आणि इथे ना एक बाबा यांना ग्रंथ वाचत होते. तर त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून मग आम्ही बाकीचे सगळेजणांनी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग आम्ही थोडेसे फोटो काढले बाहेरूनच. आणि मग आहे ना तिथेच मंदिराच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाहेरच आहे असं दगडी कोरीव काम आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही असं बसून फोटो काढले आणि मग पुन्हा परतीच्या मार्गाला निघालो. इथे येताना शक्यतो आरामदायी चप्पल किंवा शूज वापरणं चांगलं. विशेषतः पावसाळ्यात दगड ओले आणि घसरडे असू शकतात, त्यामुळे सावधपणे चढणं आणि उतरणं गरजेचं आहे. चढताना जेवढा उत्साह होता तितकंच मन आता समाधानाने भरून आलेलं आहे. आता डोंगर उतरून आम्ही खाली आलो आहोत. तर इथे डोंगराच्या आहे ना पायथ्याशीच आहे ना इथे सिरॅमिक क्रॉकरी शॉप आहे. तर आता म्हटलं तिथं पाहायला जावं. छान अशा सिरॅमिकच्या वस्तू आहेत, कुंड्या आहेत, बऱ्याच प्रकारचे क्रॉकरी सेट आहेत. तर हे बघा चिमणीचं घरटंसुद्धा आहे. तर हे लाकडी आहे आणि त्याच्यावर हे असं गवत वगैरे लावलेलं आहे, आर्टिफिशियल गवत लावलेलं आहे. तर सुंदर अशी चिमणीची घरंसुद्धा विकायला होती तिथे. तर बरीच होती आणि वेगवेगळ्या शेपच्या कुंड्या होत्या, कबशी किंवा चिनी मातीच्या ज्या वस्तू असतात त्या सुंदर सुंदर शोच्या वस्तू, कप सेट वगैरे भरपूर काय काय होतं. चला आता मी तुम्हाला दाखवत आहे. मी आतमध्ये आले. चिनी मातीच्या वस्तू खूप सुंदर असतात पण महागसुद्धा असतात आणि सांभाळायला पण खूप अवघड असतं ते, कारण लगेच फुटू शकतात. तर इथे बघा या आहे ना मातीच्या हंडीसुद्धा आहेत, म्हणजे आपण ज्या मातीच्या कढया वगैरे किंवा मातीची भांडी वापरतो ना, तर ते सुद्धा होतं इथं. तर माझ्याकडं आहे ही अशी मातीची हंडी. तर हे सुद्धा खूप महाग असतं. मी सर्वच पूर्ण पाहून घेतलं पण मी काय खरेदी करणार नव्हते, कारण खूप महाग होतं इथं आणि आम्हाला अजून बाकीच्या ठिकाणी पण फिरायचं होतं. तर हे घेऊन फिरणं जरा अवघडच होतं, कारण फुटू शकतं म्हणून मी काही घेतलं नाही. इथं बघा मातीची भांडी किती सुंदर आहेत. माझ्याकडे बऱ्यापैकी मातीची भांडी आहेत. मी रेसिपी व्हिडिओ करते त्यामुळे मी घेऊन ठेवलेली आहेत. मध्ये आधी मी दाखवत असते त्याच्यामध्ये रेसिपी. तर इथे बऱ्याच प्लेट वगैरे वेगवेगळ्या आहे ना. हे बघा किती छान आहे. सर्विंग बाउल, सर्विंग कढई, म्हणजे अशी डेकोरेटिव्ह कढई आहे ही. रेसिपी शूट करताना, फोटो काढताना नाही अशा छान वाटतात. तर माझ्याकडे आहेत बऱ्यापैकी. मी नेहमी घेते वेगवेगळ्या शेपच्या, त्यामुळे मी आज काही घेणार नाही आहे. तर इथे बघा डिझायनर कपसुद्धा आहे, किती छान आहे. कॉफी मग म्हणू शकतो आपण याला, किंवा चहाचा कप. तर सर्व हे असं पाहून घेतलं मी. मस्त आहे ना, सर्वच पाहून घेतलं किती सुंदर आहे हे. आणि प्रत्येक वस्तूला हात लावूनसुद्धा पाहिला. आणि इथे पॉटसुद्धा खूप छान होते, फ्लॉवर पॉट. गाडी पार्किंगला लावली होती, लांब होती पार्किंग, त्यामुळे मग गाडी आणत तोपर्यंत आहे ना माझी मुलगी आणि आम्ही भरपूर इथे बघत बसलो काय काय. खरं तर घ्यायचं नव्हतं पण उभं राहण्यापेक्षा मग बघत बसलो. तर इथेच बघा महादेवाच्या पिंडीसुद्धा आहेत. आता श्रावण महिना आहे ना, त्यामुळे याला खूप महत्त्व आहे आणि लोक आवर्जून घेतात. श्रावण महिन्यात याची पूजा केली जाते. आणि इथे वेगवेगळे शेपचे मगसुद्धा आहेत, कॉफी मग. माझ्या मुलीला खूप आवडला म्हणून तिने मला त्याचा व्हिडिओ घ्यायला लावला. तर इथे आता आहे ना मातीची आहे ना कुकर, हंडी वगैरे बरंच काय काय, कढया वगैरे होत्या. आणि पाण्यासाठी इथे बघा वेगवेगळ्या शेपचे असे माठ होते. तर बघा, आणि बॉटलसुद्धा आहेत मातीचे. आणि वेगवेगळे ह्या प्लेट आहेत वेगवेगळ्या शेपच्या आणि कलरच्या, खूप सुंदर दिसत होतं. हे बघा हे किती छान आहे. तर आता हे सर्व पाहिलं आम्ही. आणि इथे आजूबाजूला पण भरपूर या क्रॉकरी शॉप आहेत, म्हणजे दुकानं आहेत ही चिनी मातीच्या भांड्यांची. तर बरीच दुकानं आहेत शेजारी शेजारी. मग 1-2 दुकानांमध्ये आम्ही फिरलो आणि सर्व भांडी वगैरे पाहून घेतली. नजरेत भरणार नाही एवढी भांडी होती, मावणार नाही एवढी. तर बघा किती सुंदर सुंदर अशी भांडी होती. इथे चिनी मातीच्या बरण्यासुद्धा होत्या, मसाल्यासाठी किंवा लोणचं ठेवण्यासाठी लागतात ना त्या बरण्या. तर माझ्याकडं घरी आहेत ऑलरेडी 2-3 आहेत, त्याच्यामुळे मी काही घेत नाही काही बरण्या वगैरे ह्या अशा.
तर खूप सुंदर वस्तू होत्या आणि खूप छान होत्या, पाहायला खूप छान वाटत होत्या आणि महाग पण तेवढ्याच होत्या. हे बघा कॉफी मग पण किती सुंदर आहेत वेगवेगळ्या शेपचे. तर आता आम्ही या दुकानातून बाहेर आलो आहोत. इथे कुंड्यासुद्धा वेगवेगळ्या खूप छान होत्या. तर इथे बघा दुसऱ्या दुकानात गेलो तर तिथेसुद्धा कुंड्या किती छान आहेत. आणि ना इथे तुळशी वृंदावनसुद्धा खूप सुंदर होते, वेगवेगळे ना कलरचे तुळशी वृंदावन होते. हे बघा किती छान तुळशी वृंदावन आहे. छोट्या आकाराचे आहेत पण छान वेगवेगळ्या कलरचे आहेत. तर तुळशी वृंदावन पाहून खूप छान वाटलं. आणि वेगवेगळ्या शेपच्या इथे लहान मोठ्या आकाराच्या कुंड्यासुद्धा खूप छान होत्या. आता शेजारीच जे दुसरं दुकान आहे तिथेसुद्धा खूप सुंदर या सिरॅमिकच्या वस्तू होत्या. तर आता त्यासुद्धा पाहायला आम्ही गेलो, कारण अजून पार्किंगमधून गाडी घेऊन काही हे आले नव्हते. मग त्यामुळे उभं राहण्यापेक्षा म्हटलं चला आपण तिथेसुद्धा पाहूया, तिथं काही वेगळं दिसतंय का. तर तिथेसुद्धा किती सुंदर तुळशी वृंदावन होते. आणि ही बघा ही अशी चिनी मातीची आहे ना घंटी होती, खूप छान वाजत होती. तर आता हे सर्व पाहून आम्ही ना आता निघालो आहोत मिसळ खाण्यासाठी. जवळच इथे मिसळचं हॉटेल आहे. तर इथे टोलनाक्याच्या तिथं थांबलो होतो आम्ही. तर इथे बघा हा बिर्ला गणपती दिसत आहे, डोंगरावरचा मोठा गणपती आहे. तर तिथेसुद्धा आम्ही बऱ्याच वेळा गेलेलो आहोत. तर आता खूप भूक लागली होती. टोलनाक्याच्या पुढे आहे ना रुपेश मिसळ म्हणून खूप फेमस मिसळ आहे, असं खूप वेळा ऐकलेलं आहे. तर मग आज आहे ना तिथली मिसळ टेस्ट करायची म्हणून मग तिथं गेलो रुपेश मिसळमध्ये. तर इथे इतकं वेटिंग होतं मिसळसाठी, म्हणजे खूपच वेटिंग होतं. खूप वेळ आम्हाला वाट पाहायला लागली. आणि तिथे नंबरसुद्धा लावायला लागतो, आपला नंबर आला की मग आपल्याला जागा मिळते. इतकी गर्दी होती इथं. तर मग आमचा नंबर आल्यानंतर आम्हाला टेबल रेडी केला. तर आम्ही मिसळच घेतलेली आहे. इथे स्पेशल मिसळच मिळती, वेगळे बाकीचे कुठले वडापाव वगैरे हे काही पदार्थ नव्हते. तिथे मिसळच घेतली होती आम्ही. तर खूप सुंदर अशी मिसळ, मस्त अशी तर्री दिली होती त्यांनी. हे बघा किती भारी तर्री दिलेली आहे. आणि इथे वाटी, दह्याची वाटी पण दिलेली आहे. मस्त कांदा, टोमॅटो, काकडी वगैरे दिली होती त्यांनी. आता मस्त भूक लागलेली आहे, मिसळवर ताव मारत आहोत आम्ही. मस्त लिंबू पिळून आता मिसळ खाऊन घेणार आहे पटकन. आणि अजून पुढे बरंच काय काय पाहायचं आहे. आणि मिसळ खाल्ल्यानंतर आहे ना आम्ही ताक घेतलं आणि मँगो लस्सीसुद्धा घेतली, खूप सुंदर होती. तर आता हे सर्व खाल्ल्यानंतर आता आम्हाला आहे ना पुढे भाजे लेणी आणि भाजे धबधबा पाहायला जायचं आहे. तर भाजे धबधबा आणि भाजे लेणी खूप सुंदर आहे पाहायला. तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल, कारण आजचा हा व्लॉग खूप मोठा होऊ शकतो. तर याचा दुसरा पार्ट आहे ना त्याच्यामध्ये मी दाखवेल. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.